नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. पोषण अभियान अंमलात आणणारी मंत्रालय कोणती? ऑप्शन आहे ए. आरोग्य मंत्रालय, बी. सामाजिक न्याय मंत्रालय, सी. शिक्षण मंत्रालय, डी. महिला व बाल विकास मंत्रालय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. महिला व बाल विकास मंत्रालय. पोषण अभियान अंमलात आणणारी महिला व बाल विकास मंत्रालय आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. MUAC टेपचा वापर कोणासाठी होतो? ऑप्शन आहे ए. वजन मोजण्यासाठी, बी. उंची मोजण्यासाठी, सी. रक्तदाब मोजण्यासाठी, डी. कुपोषण तपासण्यासाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. कुपोषण तपासण्यासाठी. MUAC टेपचा वापर हा कुपोषण तपासण्यासाठी केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 1000 दिवस हा अवधीत कोणता व्यक्तिसमूह महत्त्वाचा आहे? ऑप्शन आहे ए. फक्त मूल, बी. गर्भावस्था अधिक पहिले 2 वर्ष, सी. किशोरावस्था, डी. वयस्कर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गर्भावस्था अधिक पहिले 2 वर्ष. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अतिसाराच्या उपचारात ORS सोबत नेहमी कोणते पूरक दिले जातात? ऑप्शन आहे ए. कॅल्शियम, बी. फॉस्फोरस, सी. लिथियम, डी. झिंक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. झिंक. अतिसाराच्या उपचारात ORS सोबत नेहमी झिंक हे पूरक दिले जातात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. गर्भवती आई वातानुकूलनाच्या कमतरतेमुळे वाढत्या रोगांचा धोका कोणता? ऑप्शन आहे ए. मधुमेह, बी. आकृतिजन्य कमी वाढ, सी. उच्च रक्तदाब, डी. हृदयरोग. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आकृतिजन्य कमी वाढ. गर्भवती आई वातानुकूलनाच्या कमतरतेमुळे वाढत्या रोगांचा धोका म्हणजेच आकृतिजन्य होणारी कमी वाढ. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. सेफ ड्रिंकिंग वॉटर सुनिश्चित करण्यासाठी ICDSमध्ये कोणती महत्त्वाची पद्धत आहे? ऑप्शन आहे ए. फक्त उकळवणे, बी. क्लोरीन फिल्टर प्लस नियमित तपासणी, सी. बाटलीबद्ध जल, डी. शुद्धीकरण न करता. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्लोरीन फिल्टर प्लस नियमित तपासणी. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. सेफ डिस्पोजल ऑफ इक्रेटच्या बाबतीत कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? ऑप्शन आहे ए. कंटेनर पद्धत, बी. जमिनीखाली गडद करण्याची सुरक्षित विधी, सी. खुली नाल, डी. कुठेही सोडणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जमिनीखाली गडद करण्याची सुरक्षित विधी. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अंगणवाडी परिसरात असलेली अयोग्य ड्रेनेज कोणत्या रोगाला प्रोत्साहन देते? ऑप्शन आहे ए. त्वचारोग, बी. मलेरिया व डेंग्यू, सी. मानसिक समस्या, डी. मधुमेह. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मलेरिया व डेंग्यू.
अंगणवाडी परिसरात असलेली अयोग्य ड्रेनेज मलेरिया व डेंग्यू या रोगाला प्रोत्साहन देते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये कोणता झेड स्कोअर वापरून स्टंटिंग ओळख केला जातो? ऑप्शन आहे ए हाईट फॉर एज, बी वेट फॉर एज, सी हाईट फॉर एज झेड स्कोअर, एस सेकंड, डी वेट फॉर हाईट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हाईट फॉर एज झेड स्कोअर, एस फॉर सेकंड. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. लक्ष्य कल्याण कार्यक्रमाचा उद्देश कोणता? ऑप्शन आहे ए किशोर स्वास्थ्य, बी वयस्कांचे स्वास्थ्य, सी NCD, डी प्रसूतिगृहांची गुणवत्ता सुधारण्यासाठी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रसूतिगृहांची गुणवत्ता सुधारण्यासाठी. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. मातृत्व वंदना योजना अंतर्गत पेमेंट कोणाला दिली जाते? ऑप्शन आहे ए वृद्ध महिलांना, बी गर्भधारणेच्या 2 ते 3 तिमाहीत गर्भवतींना, सी सर्व महिलांना, डी फक्त स्तनपान करणाऱ्या महिलांना. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भधारणेच्या 2 ते 3 तिमाहीत गर्भवतींना. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. सुमन हस्तक्षेप कोणाला लाभार्थी बनवते? ऑप्शन आहे ए कोविड रुग्ण, बी गर्भवती व मातृत्वावस्था, सी किशोरावस्था मूल, डी वयोवृद्ध. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भवती व मातृत्वावस्था. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. कुपोषण ओळखण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन आहे ए उंची व वजन, बी मिड आर्म सर्कम्फरन्स, सी क्लिनिकल तपासणी, डी वरील सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. कुपोषण ओळखण्यासाठी उंची व वजन, मिड आर्म सर्कम्फरन्स, सी क्लिनिकल तपासणी या सर्व पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कोलोस्ट्रममध्ये प्रथिने व कोणते घटक जास्त प्रमाणात आढळतात? ऑप्शन आहे ए कार्बोहायड्रेट, बी क्षार, सी जीवनसत्वे, डी अँटीबॉडीज. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अँटीबॉडीज. कोलोस्ट्रममध्ये प्रथिने व अँटीबॉडीज ही घटक जास्त प्रमाणात असतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. अंगणवाडी सेविका कुपोषण ओळखण्यासाठी काय वापरते? ऑप्शन आहे ए वजन उंची व प्रमाण, बी उंची वय प्रमाण, सी वजन वय प्रमाण, डी मिड आर्म सर्कम्फरन्स. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वजन वय प्रमाण. अंगणवाडी सेविका कुपोषण ओळखण्यासाठी वजन वय प्रमाण वापरते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. कुष्ठरोगाचे निदान कसे केले जाते? ऑप्शन आहे ए रक्त तपासणी, बी त्वचेच्या चाचणीतून, सी लघवी तपासून, डी एक्स-रेने. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्वचेच्या चाचणीतून. कुष्ठरोगाचे निदान हे त्वचेच्या चाचणीतून करण्यात येते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कुष्ठरोगास होणारा जीवाणू कोणता आहे? ऑप्शन आहे ए मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, बी मायकोबॅक्टेरियम लेप्री, सी मायकोबॅक्टेरियम इंटेस्टायनल, डी मायकोबॅक्टेरियम डिप्थेरिया. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मायकोबॅक्टेरियम लेप्री.
आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आरोग्य सेतू ॲप कशासाठी वापरले जाते? ऑप्शन आहे ए. पोषणासाठी, बी. पोलिओ प्रतिबंधासाठी, सी. कोरोना संबंधित माहिती, डी. शुद्ध पाणी पुरवठा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कोरोना संबंधित माहिती. आरोग्य सेतू ॲप हे कोरोना संबंधित माहिती घेण्यासाठी वापरले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. आरोग्य दिन कोणता? ऑप्शन आहे ए. 1 जानेवारी, बी. 7 एप्रिल, सी. 15 ऑगस्ट, डी. 2 ऑक्टोबर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 7 एप्रिल. 7 एप्रिल हा आरोग्य दिन आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पोलिओचा प्रतिबंध कोणत्या लसीने होतो? ऑप्शन आहे ए. DPT, बी. BCG, सी. OPV, डी. TT. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. OPV. पोलिओचा प्रतिबंध हा OPV या लसीने होतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. नवजात बालकाला किती महिन्यांपर्यंत आईचे दूध द्यावे? ऑप्शन आहे ए. 3 महिने, बी. 4 महिने, सी. 6 महिने, डी. 12 महिने. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 6 महिने. नवजात बालकाला 6 महिन्यांपर्यंत आईचे दूध द्यावे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. हिमोग्लोबिनची कमतरता कोणत्या आजारात होते? ऑप्शन आहे ए. मधुमेह, बी. ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय, सी. कावीळ, डी. TB. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ॲनिमिया. हिमोग्लोबिनची कमतरता ही ॲनिमिया या आजारात होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. ORS कधी दिला जातो? ऑप्शन आहे ए. ताप आल्यास, बी. जुलाब आल्यास, सी. कफ आल्यास, डी. सर्दी आल्यास. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जुलाब आल्यास. ORS हा जुलाब आल्यास दिला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 24. विटॅमिन ए कोणत्या अन्नातून मिळते? ऑप्शन आहे ए. तांदूळ, बी. गाजर, सी. दूध, डी. पापड. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गाजर. विटॅमिन ए हा गाजर या अन्नातून मिळते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. पोषण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बॅलन्स्ड डायट म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. एक प्रकारचे अन्न, बी. आवश्यक सर्व पोषक तत्व असलेला आहार, सी. गोड पदार्थ, डी. मांसाहारी आहार. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आवश्यक सर्व पोषक तत्व असलेला आहार. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी लोह आयर्नचा मुख्य स्रोत कोणता आहे? ऑप्शन आहे ए. दूध, बी. पालेभाज्या, सी. तांदूळ, डी. फळे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पालेभाज्या. खालीलपैकी लोहाचा मुख्य स्रोत पालेभाज्या हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. शालेयपूर्व शिक्षण कोणत्या वयोगटासाठी दिले जाते? ऑप्शन आहे ए. 0 ते 3 वर्षे, बी. 3 ते 6 वर्षे, सी. 6 ते 14 वर्षे, डी. 14 ते 18 वर्षे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 3 ते 6 वर्षे. शालेय पूर्व शिक्षण हे 3 ते 6 वर्षे या वयोगटासाठी दिले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. ORC म्हणजे काय? ऑप्शन आहे
ए. ओरल रिहायड्रेशन कॉन्सन्ट्रेट, बी. ओरल रिहायड्रेशन सेंटर, सी. ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन, डी. ओरल रेमेडी कंटेन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. लसीकरण कोणत्या आजारापासून संरक्षण देते? ऑप्शन आहे ए. सर्दी, बी. हिवताप, सी. टिटॅनस, डी. त्वचा विकार. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टिटॅनस. लसीकरण टिटॅनस या आजारापासून संरक्षण देते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 30. महिला व बालविकास अंतर्गत कोणते पोषण पेन्शन मिळतात? ऑप्शन आहे ए. वृद्ध महिलांसाठी, बी. बालकांसाठी, सी. गर्भवती महिलांसाठी मातृत्व वंदना योजना, डी. सर्व महिलांसाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गर्भवती महिलांसाठी मातृत्व वंदना योजना. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहतील.